या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। सोलापूर शहरामध्ये दिनांक 15 सप्टेंबर 2024 आणि 16 सप्टेंबर 2024 रोजी पहाटेच्या वेळी सलग 2 दिवशी घरफोडी आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन त्या ठिकाणी तांत्रिक पुरावे गोळा केले। त्या अनुषंगाने घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून घेण्यात येत होता। सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि त्यांच्या तपास पथकास माहिती मिळाली की संशयित 3 इसम हे लाल काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर चोरी करण्याच्या उद्देशाने कर्णिक नगर जवळ दबा धरून थांबले आहेत। त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी बातमीच्या ठिकाणी त्यांच्या पथकासह तात्काळ जाऊन शिताफीने 3 संशयित इसम नामे राजा सिंग, आझाद सिंग बडोले, वय 23, राहणार घर नंबर 98, मुक्काम उमरटी, पोस्ट बडवाडी, वार्ड नंबर 3, तालुका वर्ला, जिल्हा बडवानी, राज्य मध्य प्रदेश, अवतार सिंग महू सिंग टाक, जिल्हा बडवानी, राज्य मध्य प्रदेश आणि कुलदीप सिंग जोत सिंग बडोले उर्फ भोंड, वय 29, राहणार मुक्काम सोरापाडा, जिल्हा नंदुरबार, राज्य महाराष्ट्र यांना ताब्यात घेतले। त्यांच्यानंतर त्यांच्याकडे सखोल तपास केला असता नमूद इसम हे पहाटेच्या वेळी एका चोरीच्या मोटरसायकलवर ट्रिपल सीट जाऊन घरफोडी आणि चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले। त्यांच्याकडून सोलापूर शहरातील 2 घरफोडीचे चोरीचे गुन्हे आणि 1 मोटरसायकल चोरीचा गुन्हा असे एकूण 3 गुन्हे उघडकीस येऊन त्यामध्ये 54,100 रुपये किमतीचा मुद्देमाल आणि घरफोडी करण्यासाठी वापरलेली कटावणी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। वरील नमूद 3ही आरोपींविरुद्ध माहिती घेतली असता ते आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध दिल्ली आणि इतर राज्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली। वरील 3ही आरोपी हे सोलापूर शहरात दिनांक 14 सप्टेंबर पासून चोरी करण्याच्या उद्देशाने आले असून ते एका लॉजवर राहत होते। त्यामुळे सर्व लॉज मालकांना पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात येते की असे कोणी संशयित अनोळखी इसम लॉजवर राहण्यास आल्यास त्याबद्दल सोलापूर शहर पोलिसांना माहिती द्यावी। सदरची कामगिरी एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस अंमलदार महेश शिंदे, अनिल जाधव, अजय गुंड, कुमार शेळके, प्रवीण शेळकंदे, चालक बाळू काळे यांनी केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।